अनुष्काला लहानपणापासूनच अभिनय करण्याचा वेड होते. आजीची हुबेहूब नकल ती अशी करायची की जणू खरंच. अनुष्का मोठी झाल्यावर पुढे काय बनायचं आहे असा प्रश्न अनुष्काच्या बाबांनी तिला विचारला. अनुष्काने पटकन उत्तर दिलं, बाबा मला मोठं होऊन अभिनेत्री व्हायचं आहे. अनुष्काची आजी म्हणाली, नाही ग बाई, अभिनेत्री वगैरे काही नाही. 12वीपर्यंत शिका, नंतर लग्न करा आणि घर सांभाळ. अनुष्का रागाने लालबुंद डोळे होऊन आजीकडे पाहत होती. अनुष्काच्या बाबांनी लगेच म्हटले, अगं आई, करू दे ना तिला जे करायचं आहे ते. लग्न घर सांभाळणं हे होईलच नंतर. म्हातारी झाल्यावर करणार आहेस का तू हिचं लग्न? मोठ्या आवाजात आजीने अनुष्काच्या बाबांना म्हटलं. अनुष्काची आई तेवढ्यात किचनमधून आली आणि म्हणाली, काय आता बसून लावलंय हे? आता तर अजून माझी अनुष्का 12 वर्षाची तर आहे. बघता बघता अनुष्का 18 वर्षाची झाली. 12वीही झाली. अनुष्काने बाबांना म्हटलं, बाबा मला अभिनेत्री व्हायचं आहे, मॉडेल व्हायचं आहे. हो बेटा, पण आपल्याकडे एवढे पैसे नाही की तुला मी अभिनेत्री बनू शकेल. अनुष्काचे बाबा म्हटले. अनुष्का लगेच म्हणाली, बाबा मी मुंबईला जाते. बाबा मी मुंबईला जाते. तिथे मला छोटा मोठा अभिनय करायला तर मिळेलच आणि पैसे देखील मिळतील. अनुष्काच्या आईबाबांनी तिला मुंबईला पाठवण्यासाठी होकारार्थी मान हलवली. पण आजीची कुरकुर चालूच होती. मुलीच्या जातीला या काळात एकटं पाठवणं नाही बरे. तिथले लोक कसे काय, अनोळखी शहरात कशी राहील ती? अनुष्काची आई आजीला म्हटली, करू द्या तिला तिचं स्वप्न पूर्ण. शहरात जाईल, होता होता होईल तिला सवय. अनुष्काने मुंबईला जाण्यासाठी तयारी केली. तिचा बालपणीचा मित्र राजीव मुंबईला आहे असं तिला शेजारच्या माधुरी काकूंनी सांगितलं. अरे वा, छान, तो माझी मदत करू शकेल, अनुष्का म्हणाली. अनुष्काला आईबाबांनी मुंबईला जाण्यासाठी रेल्वेत बसून दिलं. अनुष्काचे डोळे पाणावले होते. अनुष्का नीट जा बेटा असं म्हणत अनुष्काची आई रडायला लागली. चल चल, सिग्नल झालं, जाईल गाडी आता, अनुष्काचे बाबा म्हटले. मला घेऊन चल ना मग तिथे, अनुष्का आनंदाने म्हटली. राजीव म्हणाला, उद्या सकाळी ये तू या पत्त्यावर, जाऊ मी घेऊन जाईल तुला तिथे. अनुष्का खूप खुश होती. तिला उद्या तिच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मिळणार होता. पण राजूच्या मनात काही वेगळंच होतं. अनुष्का सकाळी 9 वाजता राजूने दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. अनुष्काने राजूला फोन लावला. कुठे आहेस राजू? मी येतोय. तू असं कर, ग्रीन हॉटेल आहे तिथे, तिथं पोहोच. मीही येतो तिथे. राजू म्हणाला. ओके, पोहोचते मी, अनुष्का म्हणाली. अनुष्का ग्रीन हॉटेलला पोहोचली. तिने राजूला फोन लावला. कुठे आहे राजू? हो ग, येतोय मी, रस्त्यातच आहे. तू असं कर, रूम नंबर 104मध्ये जाऊन बस, मी येतोच आहे, राजू म्हणाला. अनुष्काने ग्रीन हॉटेलच्या रिसेप्शनवरून रूमची चावी घेतली आणि ती रूम नंबर 104कडे जायला निघाली. अर्धा तास झाला, राजू अजून आला नव्हता. अनुष्का रूममध्येच बसली होती. इतक्यात दरवाजा कोणीतरी वाजवला. अनुष्काला वाटलं की राजू आला असेल. ती दरवाजा उघडण्यासाठी गेली आणि तिने दरवाजा उघडला आणि बघते तर काय, राजीव नसून ते पोलीस. मी इन्स्पेक्टर राहुल सक्सेना. या हॉटेलमध्ये देहव्यापार चालू आहे अशी बातमी होती. चला, तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल, इन्स्पेक्टर म्हणाला. पण मी काय केलं? माझा मित्र राजू येणार आहे म्हणून मी या हॉटेलला आली होती, अनुष्का म्हणाली. अहो मॅडम, काहीही कारणे देऊ नका, इन्स्पेक्टर म्हणाला. सर, मी कारणे देत नाही आहे, मी खरं बोलते आणि मी इथे काही देहव्यापार करत नाही आहे, अनुष्का म्हणाली. मॅडम, मागे वळून पहा, कोण आहे तो? इन्स्पेक्टर म्हणाला. अनुष्काने मागे वळून पाहिलं. बघते तर काय, एक अनोळखी व्यक्ती निर्वस्त्र अवस्थेत. मला माहीत नाही कोण आहे तो, मी खरंच सांगते, अनुष्का म्हणाली. कॉन्स्टेबल घ्या ताब्यात हिला, इन्स्पेक्टर कॉन्स्टेबलला म्हणाला. अनुष्का खूप रडत होती. सर, मला खरंच माहीत नाही हे सगळं काय चाललंय. मी तर माझा मित्र राजूला भेटायला आली होती, अनुष्का केविलवाण्या चेहऱ्याने म्हटली. ओके, मग कुठे आहे राजू? सर, येतच असेल तो, मी फोन लावते त्याला परत. अनुष्काने थरथर कंपन करणाऱ्या हाताने राजूला फोन केला. मॅडम, खूप झालं तुमचं नाटक, चला आता आमच्यासोबत, इन्स्पेक्टर म्हणाला. राजूनंतर अनुष्काला भेटायला पोलीस स्टेशनला भेटण्यासाठी गेला. सर, मी राजू, अनुष्काचा मित्र, मला तिला भेटायचं आहे. ओके, 5 मिनिटात भेटा, रागावून इन्स्पेक्टर बोलला. अनुष्का खाली मान करून बसली होती. रडून तिचे डोळे लाल झाले होते. अनुष्का, हळुवारपणे राजू म्हणाला. अनुष्का वर मान करून पाहिलं. ती चटकन उठली. राजू, बरं झालं तू आलास. सांग यांना की मी असं काही केलेलं नाही. मी तर तुला भेटण्यासाठी आली होती. राजू काहीच बोलत नव्हता. अरे बोल ना राजू, निरागसपणे अनुष्का म्हटली. अनुष्का, तू असं काही करशील मला वाटलं नव्हतं, राजू म्हणाला. राजू, काय बोलतोस तू? हे मी काहीच केलेलं नाही. मी तर तुला भेटण्यासाठी आली होती. तूच मला म्हटलं होतं ना की ग्रीन हॉटेलला जा, रूम नंबर 104मध्ये जा, मी येतोय असं.
अनुष्का म्हटली. मी केव्हा म्हटलं तुला असं? राजीव म्हणाला. म्हणजे तू मला मुद्दाम फसवलं, अनुष्का रडत रडत म्हणाली. मुंबईत राजीवशिवाय कोणीही परिचित नव्हतं. आता तर तोही नाही. या विचाराने अनुष्काने धीर सोडत रडत होती. पण राजीवने का फसवलं याच विचारात ती होती. मी तुझं काय वाईट केलं होतं म्हणून तू मला फसवलं? निरागसपणे अनुष्काने विचारलं. अनुष्का, तुला माहीत आहे का, जेव्हा तू 10वीत होती मला तू खूप आवडायची म्हणून मी तुला प्रपोज केलं होतं. पण तू मला काय म्हटलं होतं आठवते का? तू म्हटली होतीस की तुझ्यात काय आहे, मी तर तुझ्यापेक्षा 10 पट सुंदर आहे. तेव्हाच मी ठरवलं होतं की ज्या सुंदरतेवर तुला गर्व आहे त्या सुंदरतेवर तुला बदनाम करेन आणि आज ते मी केलं. देहव्यापार करतेस तू. या तुझ्या सुंदरतेकडे कोणीच नाही पाहणार आता. आता फक्त तू एक वेश्या आहेस. याच नजरेने सगळे तुझ्याकडे पाहतील. तू माझा असा बदला घेशील असं वाटलंही नव्हतं रे मला. रडत रडत अनुष्का म्हणाली. बाय अनुष्का, बाय बाय. राजीव म्हणाला. राजीव, प्लीज असं करू नकोस. वाचव मला. माझ्या आईबाबांना हे कळलं तर ते जीव सोडतील. प्लीज, अनुष्का हुंदके देत म्हटली आणि राजीव तिथून निघून गेला. राजीवला अनुष्काने दिलेल्या नकाराचा बदला घ्यायचा होता म्हणून त्यानेच माधुरी काकूंनी सांगितलं होतं अनुष्काला भेटण्यासाठी. माधुरी काकू राजीवची आई होती. लोक बदला घेण्यासाठी कोणासोबत काय करतील याचा नेम नाही. मुलाला समजत नाही, पण त्यांची आई माधुरी काकू यांनीही त्याला समजावण्याऐवजी त्याची या सर्व गोष्टीत मदत केली. म्हणून कोणावरही विश्वास ठेवताना विचार करा.